छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला चित्रपटात समजतात. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला राजकारण्यांच्या तोंडामध्ये दिसतात. पण छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला पुस्तकात, छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला प्रत्येक युवकाच्या डोक्यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यामध्ये का दिसत नाही? छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा काय? छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्या कशा होत्या? छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक शत्रूला हरवत असताना वेगळी युद्धनीती कशी वापरत होते? या सगळ्या गोष्टींवरती अभ्यास करणाऱ्या पोरांना ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये डॉक्टरेट नावाची मानद पदवी दिली जाते. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचं दैवत आहे आणि त्या देशाच्या दैवताचं विद्रुपीकरण होत असताना आपल्या सर्वसामान्य माणसांची जबाबदारी की आपण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काहीतरी उभं केलं पाहिजे. तुमच्या माझ्यासारख्या काळ्या केसावाल्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराज आता समजून घेतले नाही तर आपले पांढरे केस होईपर्यंत शिवाजी महाराजांवरती प्रश्न विचारणारी लोक पैदा होतील. ही गोष्ट तुम्ही लिहून घ्या. मंडळी, येत्या 26 जानेवारीला पुणे येथे सप महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये आपण आपली पहिली वैचारिक समिट घेऊन येत आहोत. या उपक्रमात आपण भेटणार आहोत अनेक वैचारिक किड्यांना. दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आत्ताच रजिस्टर करा. मंडळी नमस्कार, मी आकाश पाटील. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भानं जे काही लोक मनोरंजनात्मक त्यांच्या नावाचा वापर करतात, काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती चित्रपट तयार करतात आणि ते जनसामान्यांपर्यंत पोहोचवतात. पण खऱ्या अर्थानं आज खरोखर छत्रपती शिवाजी महाराज लढायांच्या पलीकडं आमच्या गावखेड्यातल्या पोरांपर्यंत पोहोचलेत का? प्रत्येक युवकाला समजलेत का? किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे विचार या अर्थानं की आपल्याला काय करायचं आहे आणि आपण काय करतोय, किंवा महाराज आपल्याला समजलेत का, आपण समजून घेतोय का? या वेगवेगळ्या अनेक प्रश्नांवरती मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न माझ्या बुद्धीच्या कुवतेनुसार करणार आहे. सध्या तर खरं सांगायचं तर असं झालंय की छत्रपती शिवाजी महाराज हे नाव प्रत्येकाला प्रसिद्ध होण्यासाठी आणि पॉप्युलरिटी मिळवण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर कुणी उठसूट उठतंय आणि महाराजांच्या नावाने काहीतरी विधानं करतंय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आमचे आदर्श नाहीत, ब्लाबला व्यक्ती आमचे आदर्श होत चाललेत. मग छत्रपती शिवाजी महाराज आदर्श का नाहीत? कुणी अभिनेता उठतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटामध्ये त्याचा अभिनय साकारतोय. पण खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिनय साकारणारा एखादा हिरो येतो, त्यांनी खरंच छत्रपती शिवाजी महाराज वाचलेत का हो? छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतलेत का? त्यांची खरी चित्र त्यांनी पाहिलीत का? आजकाल छत्रपती शिवाजी महाराज फक्त मनोरंजनाचा विषय का झाला? छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला चित्रपटात समजतात. छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला राजकारण्यांच्या तोंडामध्ये दिसतात. पण छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला पुस्तकात, छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला प्रत्येक युवकाच्या डोक्यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यामध्ये का दिसत नाही? कारण छत्रपती शिवाजी महाराज त्या तडफेनं, त्या प्रामाणिकतेनं कुणी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नच केला नाही ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करायचा राजकारण्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करायचा मनोरंजन करणाऱ्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर करण्याचा चित्रपट काढणाऱ्यांनी. याच्या पलीकडे छत्रपती शिवाजी महाराज कुठे आहेत? प्रामाणिकपणे सांगू का की छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आहे ना स्फूर्तीसाठी आहे, हे नाव एका ऊर्जेसाठी आहे. पण याचा वापर कशासाठी केला जातोय? आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आजकाल कुणीही त्याचा वापर करतंय. मग आमच्यासारख्या तरुणांसमोर प्रश्नचिन्ह उभा राहतो की आम्ही राजकारण्यांकडे जावं की छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही आदर्श मानतोय, त्यांचे आम्ही गुण अंगीकारले पाहिजे, त्यांना आदर्श ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय झाली माहिती आहे का आजकाल? की मनोरंजन हाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे लागलेला आहे. मी अशीही गावं पाहिलेली आहेत की ज्या गावांमध्ये रात्रीचे काळे पडदे लावून आणि त्या जनरेटरवरती चित्रपट दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोचवला जातो. काहीतरी प्रयत्न होतोय. पण असेही काही चित्रपट पाहिलेत की ज्या चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या मावळ्यांची लढाई दाखवलेली, जे त्यांच्यासाठी प्राणपणाने लढलेले आहेत. मग तुम्ही इतिहासाचं विकृतीकरण करताय. तुम्हाला अधिकार दिले कोणी? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1630 आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून निघून गेले 3 एप्रिल 1680. म्हणजे गणिताच्या आकड्यानुसार जर विचार केला ना 50 वर्ष महाराज जगलेत. ह्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये या माणसानं वेगवेगळ्या लढाया केल्या. हा माणूस कधी सुरतेची स्वारी करतो, हा माणूस कधी आग्र्याच्या नजरकेदीतून सुटून येतो, हा माणूस तंजावरपर्यंत स्वराज्य वाढवतो, हा माणूस रायगडावरती राज्याभिषेक करतो. म्हणजे या माणसानं घोड्याच्या पाठीला सिंहासन केलं आणि तुमच्या माझ्यासाठी तो माणूस भोसले होता, तो माणूस राजा होता. राजाच्या पोटी जन्माला आलेला राजपुत्र होता ना, तो काही सर्वसामान्य झोपडीत जन्माला आलेला माणूस नव्हता. मग ह्या माणसानं एवढं सगळं कोणासाठी केलं? तर आपल्यासाठी केलं. मग ते काम कशासाठी केलं? की रयत उभी करण्यासाठी काम केलं. ते काम कशासाठी केलं? तुमच्या माझ्यासारख्यांसाठी काम केलं. मग त्यांनी हा विचार डोळ्यासमोर नव्हता ठेवला ना की माझी पुढे जाऊन बदनामी होणार आहे, माझ्याविषयी चुकीचं बोललं जाणार आहे, माझ्याविषयी चित्रपट करताना त्याचं विद्रुपीकरण केलं जाणार आहे. आज ग्रामपंचायत सदस्य झालेली माणसं आयफोन वापरतात, फॉर्च्युनर गाडी फिरतात, फोन लावतात आमदार खासदारांना
पण या माणसानं काहीच विचार नाही केला. उन्हाळे, पावसाळे, हिवाळे काही पाहिलं नाही, दिवस पाहिलं नाही, रात्र पाहिली नाही. फक्त रयत उभी करण्यासाठी या माणसानं प्रयत्न केला. आणि त्याच रयतेतली माणसं जरा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अशी वक्तव्य करत असतील तर आपण कुठल्या दिशेने चाललोय हा विचार इथल्या प्रत्येक तरुणानं करणं गरजेचं आहे ना. ज्यावेळी तुम्ही महाराजांच्या नावाचा गैरवापर करताना त्यावेळेस तुम्ही अर्थातच तुमच्या हातानं स्वतःची लायकी कमी करून घेताय. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आजकाल सगळीकडे झालंय काय माहिती आहे का, की महाराजांचं नाव वापरून कोणी प्रसिद्धीच्याच होतात येऊ पाहते. म्हणजे मी व्याख्यात आहे, मी छत्रपती शिवाजी महाराजांवरती आणि वेगवेगळ्या समाज पुरुषांमध्ये महापुरुषांची गावागावामध्ये व्याख्यानं करतो. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, माझ्याबरोबर असणारे अनेक व्याख्यानं करणारी मंडळी असतील, अनेक चित्रपटाचे लेखक असतील, अनेक अभिनेते असतील, अनेक राजकारणी असतील, जो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा वापर करतोय आपल्या पद्धतीनं, ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार समजून घेतोय. ते आमच्याकडच्या पोरांना 4थीच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराज आहेत, आमच्याकडच्या पोरांना 7वीच्या पुस्तकामध्ये थोडाफार पानांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आहे, पण तिथून पुढे आमच्या पोरांना शिवाजी महाराज नाही शिकवले गेले. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला इथं काय वाटते माहिती आहे का, की छत्रपती शिवाजी महाराज जो तो आपल्या पद्धतीनं का घेतोय माहिती आहे का तर शिवाजी महाराज आहेत ना हे लढायांच्या पलीकडे जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाहीयेत. कुठलाही चित्रपट घ्या तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा, त्याच्यामध्ये लढाई दाखवली जाते, ना की छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार दाखवला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार दाखवणं प्रचंड गरजेचं आहे आणि ती काळाची गरज आहे. आजचा काळ असा नाही की तलवारी उपसा, घोपसा करा, भांडणं करा, हे नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा होता ना की शत्रू संपलं म्हणजे वैर संपतं. आज कुठे येते? आज शत्रू संपला तर वैर संपत नाही, पुढच्या पिढ्यांकडे ते हस्तांतरित होतं. मग का तर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या पोरांना का समजू शकले नाही हो? का तर आमच्या पिढ्यांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रामाणिकपणे पोहोचवण्याचं काम केलं गेलेलं नाही. मग तुम्ही फक्त लढायांच्या माध्यमातून शिवाजी महाराज का पोहोचवताय? तुम्ही फक्त मनोरंजनाच्या माध्यमातून शिवाजी महाराज का पोहोचवताय? तुम्ही फक्त राजकारणाच्या माध्यमातून शिवाजी महाराज का पोहोचवताय? हा प्रश्न आमच्यासारख्या सर्वसामान्य युवकांच्या समोर पडला पाहिजे ना दादा, जेणेकरून आम्हाला शिवाजी महाराज समजतील. आम्हाला जर शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर आमच्या लेकरांनी पुस्तक वाचली पाहिजेत. आमच्या लेकरांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास कोण करतंय, कोण शिकवतंय हे विचारलं पाहिजे ना. कोण शिकवतंय छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास? कोण नाही शिकवत. आजकाल झाले का 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराज ज्याच्या त्याच्या अंगात येतात, त्याच्या आधी शिवाजी महाराज कोणाच्याच अंगात येत नाही. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य होतं की भारत हा असा देश आहे की इथं फक्त देवदेवताच लोकांच्या अंगात येतात, इथं कधीच शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले लोकांच्या अंगात येत नाही. या छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुती आणि 18 पगड जाती जमाती उभ्या केल्या. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयत उभी केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त आज एका जमातीमध्ये बंदिस्त केलं जाते. पर्यायानं ती जमात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांवरती कुणीतरी काहीतरी बोललं की रस्त्यावरती उतरते. छत्रपती शिवाजी महाराज ही देशाचं दैवत आहे आणि त्या देशाच्या दैवताचं विद्रुपीकरण होत असताना आपल्या सर्वसामान्य माणसांची जबाबदारी की आपण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी काहीतरी उभं केलं पाहिजे. कुठला तरी एक माणूस त्या काळामध्ये बोलून गेला म्हणून आज आपण त्या जातीचा, त्या जमातीची खुन्नस आजपर्यंत डोक्यामध्ये धरून ठेवतो, हे चुकीचं आहे. मग तुम्ही म्हणता की शिवाजी महाराजांना लढ्यांच्या पलीकडे सांगणं गरजेचं आहे. मग कसं सांगतो? शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीला आई बहिणीचा दर्जा दिला ना, आपल्याला इतिहासाने सांगितलं. म्हणजे स्वतः राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ सांगायच्या की शिवबा स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे, तिच्या पदराला जर कोणी हात लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हातपाय कलम करून टाका. आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की स्वराज्यातली प्रत्येक स्त्री आई बहिणी समान वागवली पाहिजे. 450 वर्षांपूर्वी जगाच्या इतिहासात नोंद घेतला गेला एकमेव राजा की ज्या राजाच्या काळामध्ये एकदाही स्त्री दरबारात नाचली नाही. आणि त्याच राजाचा आदर्श जर आपल्याला लढ्यांच्या पलीकडे आमच्या पोरांना कळला असता तर आज महाराष्ट्रामध्ये खर्डा, जवखेड, जामखेड, भिलवडी आणि कोपर्डीतल्या भगिनीवरती अत्याचार झाले नसते. पण छत्रपती शिवाजी महाराज समजलेत कुठं हो? हे सांगा ना मला. मी एक उदाहरण देतो दादा. छत्रपती शिवाजी महाराज हे काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे राजे होते बरं का. त्यांना एक गोष्ट कळली. काय कळली? की आपल्या शत्रूंना इतके दणके दिलेले आहेत की शत्रू आपल्यावरती आक्रमण आता समुद्री मार्गे करणार आहे, पाण्यामार्गे करणार आहे, जमिनी मार्गे येऊ शकत नाही. हे शिवाजी महाराजांना कळलं. जगातलं पहिलं आरमार जे पाण्यावरती सगळ्यात प्रभावशाली होतं ते आरमार ह्या राज्यामध्ये उभं राहिलं, या देशामध्ये उभं राहिलं. त्या काळी हल्ले थोपवले गेले. पण छत्रपती शिवाजी महाराज आज आमच्या पोरांना कळले नाही किंवा आज आमच्या राज्यकर्त्यांना कळले नाही किंवा आमच्या लोकांना कळले नाही. कळले असते ना. आत्ता 26/11चा हल्ला झाला ना, तो त्या अजमल कसाब वगैरे सगळी मंडळी कुठून आली होती? समुद्री मार्गे आली, मुंबईकरांच्या जीवाची राख रांगोळी करून गेली. कितीतरी प्रतिभाशाली पोलीस अधिकारी मृत्युमुखी पडले. मग खरंच आपल्याला शिवाजी महाराज समजलेत का? शिवाजीराजे सांगतायत ना की 450 वर्षांपूर्वी आपल्यावरती हल्ला समुद्री मार्गे होणार आहे. अहो तुम्ही अरबी समुद्रामध्ये स्मारक बांधायच्या चर्चा करताय. तर कितीतरी वेळा तिथं पायाभरणीसाठी जलपूजन केलं गेलं, अजून त्याचा पायाच उभा राहिला नाही.
शिवाजी महाराज लढायांच्या पलीकडे अनेक पद्धतीने सांगितले जातील व अनेक पद्धती आहेत. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा प्रेम केलंय. आमची पोरं आजकाल प्रेम करतात. शिवाजी महाराजांनी प्रेम केलंय. कोण म्हणतं नाही केलं शिवाजी महाराजांनी प्रेम? मी सांगतो प्रेम केलं. म्हणजे एका आईचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या मुलाचं नाव त्यांनी आपल्या ध्येयावरती प्रेम केलं. जसं मी बोललो, तत्व, माणसं प्रचंड जपली हो छत्रपती शिवाजी महाराजांनी. आजकाल काय होतंय माहिती आहे का? मैत्री कुठपर्यंत असते? व्हॉट्सअपला मेसेज येतो, मला एक गरज आहे, समोरच्याला कळतं त्याला पैशांची गरज आहे, तो म्हणतो मी सध्या बिझी, थोड्या वेळात मेसेज कर. इथपर्यंत आपल्या मैत्रीच्या व्याख्या सीमित झाल्या. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी मैत्री कशी जपली सांगू तुम्हाला. फक्त राजाच्या निष्ठेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा सुभेदार तानाजी मालुसरे त्या उदयभानासोबत भिडतात आणि स्वराज्याचा सुभेदार धारातीर्थी पडतो. आणि विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं की गड आला पण माझा सिंह गेला. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य आहे. आईचं मुलावरती प्रेम असतं, गाईचं वासरावरती प्रेम असतं, प्रियकराचं प्रेयसीवरती प्रेम असतं, माणसाचं निष्ठेवरती प्रेम असतं, मित्राचं मैत्रिणीवरती प्रेम असतं. या सगळ्या प्रेमाच्या संकल्पना आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आदर्शातून दाखवल्या. पण आपल्याला फक्त लढाया 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 याच्या पलीकडे शिवाजी महाराज कोणी आपल्यावरती ते थोपवलंय, आपल्यावरती ते लादलंय. मी आत्ताच म्हणत होतो की आपल्याकडे शिवाजी महाराज जन्माला आले तरी सुद्धा आपल्या शिक्षण व्यवस्थेत शिवाजी महाराज नाही आहे. जे काही लेखक, इतिहास संशोधक अभ्यास करतात, त्यांच्यावरती लिहितात, त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे पोहोचतात. पण दुर्दैवानं सांगावंसं वाटतं, ज्या इंग्रजांनी आपल्यावरती इतके वर्ष राज्य केलं दादा, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व कळलं होतं. आणि त्यांचेच गव्हर्नर त्यांनी एक वाक्य बोलले होते की जर अजून छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष जगले असते तर आम्ही कधीच भारतावरती राज्य करू शकलो नसतो. आणि त्याच इंग्रजांच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्या कशा होत्या, छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक शत्रूला हरवत असताना वेगळी युद्धनीती कशी वापरत होते, या सगळ्या गोष्टींवरती अभ्यास करणाऱ्या पोरांना ऑक्सफोर्ड विद्यापीठामध्ये डॉक्टरेट नावाची मानद पदवी दिली जाते. आणि आमच्याकडे होऊ शकलं नाही. मला सांगा तुम्ही आज ह्या मिनिटाला मला सांगा की छत्रपती शिवाजी महाराजांवरती अभ्यास केलेल्या भारतातल्या सोडा महाराष्ट्रातल्या किती पोरांना डॉक्टरेट पदवी दिली जाते. जपान नावाचा देश आहे आणि त्या जपान नावाच्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं 18 फेब्रुवारी 2019 साली प्रश्न विचारला गेलेला होता की तुमच्या देशाच्या तीनही बाजूला शत्रू सैन्य मोठ्या प्रमाणावर प्रबळ आहे, तरी ते तुमच्यावरती हल्ला करू शकत नाही आजच्या परिस्थितीमध्ये, असं का? माझ्याकडे आजही तो इंस्टाग्रामचा फोटोचा स्क्रीनशॉट आहे. त्यांच्या राष्ट्राध्यक्षांचं ट्विट होतं. ते राष्ट्राध्यक्षांचं ट्विट होतं, उद्या 19 फेब्रुवारी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्या जन्मदिवस आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यकारण करतो, म्हणून आमच्यावरती शत्रू कधी आक्रमण करू शकणार नाही. शेवटी मी ह्या मुद्द्यावरती येतो की महाराजांची वृत्ती, महाराजांचा विचार, महाराजांचं सगळा दृष्टिकोन जर आपण प्रत्येकानं आत्मसात केला ना, तर इथं प्रत्येकाला ना मोटिवेशनल स्पीकरची गरज लागेल, ना व्याख्यात्याची गरज लागेल, ना इथं प्रत्येक जण येऊन कोणीतरी येईल पाठीवरती हात ठेवील मग म्हणाल आपण छत्रपती शिवाजी महाराज समजून घेऊ असं सांगण्याची गरज लागणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हा विचार नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज ही एक वृत्ती आहे जी समजून घेणं गरजेचं आहे. विचार असता तर तो डोक्यात राहून अंमलात आला नसता. ही वृत्ती आहे, ती एका माध्यमातून दुसऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. वृत्ती कशी असते की एकाला समजली की ती दुसऱ्यापर्यंत पोहोचली, दुसऱ्याला समजली की तिसऱ्यापर्यंत पोहोचली. विचार आपल्यापर्यंत राहतो, समोरच्याला पटत नाही. वृत्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि ही वृत्ती संपत चालली. ही वृत्ती संपू द्यायची नसेल, जर ही वृत्ती जनसामान्यांपर्यंत पोहोचवायची असेल, तुमच्या माझ्यासारख्याला जर खरंच शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर आत्ताच ही वेळ आहे. तुमच्या माझ्यासारख्या काळ्या केसावाल्यांनी जर छत्रपती शिवाजी महाराज आता समजून घेतले नाही तर आपले पांढरे केस होईपर्यंत शिवाजी महाराजांवरती प्रश्न विचारणारी लोक पैदा होतील. ही गोष्ट तुम्ही लिहून घ्या. गेल्या काही दिवसांपासून आपण वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेलोच आहोत. परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक आवाहन करतोय की येत्या काही दिवसांमध्ये दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये प्रोजेक्ट व्हिजन सी आणि वैचारिक क्रीडाच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित असलेल्या वैचारिक समिट या कार्यक्रमामध्ये मी आपली आवर्जून उपस्थिती देतोय. कशाच्या संदर्भानं? मी आत्मविश्वास आणि आत्मविश्वासाच्या संदर्भात अनेक गोष्टींवरती बोलण्यासाठी येतोय. मंडळी, जर तुम्हाला माझे विचार पटत असतील, तुम्ही माझ्या विचारांशी सहमत असाल किंवा माझे विचार ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर तुम्ही आवर्जून उपस्थिती द्याल ही अपेक्षा व्यक्त करतो. कधी? दिनांक 26 जानेवारी 2023 रोजी पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहामध्ये. वेळ आहे सायंकाळी 5 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत. मी येतोय, तुम्ही या. मी आपली आवर्जून वाट पाहतोय.